गुड मॉर्निंग. सो दिस इज द डे 2 इन वृंदावन विथ भक्तिपथिक टूर्स. तर आता आपण आहोत निधिवनमध्ये. सकाळी आपण मंगला आरती अटेंड केली आहे इस्कॉनची. त्यानंतर आपण गेलो राधारमण मंदिराची मंगला आरती अटेंड करायला. तर राधारमण नंतर आत्ता आपण आलो निधिवनमध्ये. निधिवनमध्ये आता आपण दर्शन केलेलं आहे. सकाळी व्लॉग शूट करायला वेळ नाही मिळाला कारण की 4:10ची आपली मंगला आरती होती आणि आपण उठलो होतो 2 वाजता. 2 वाजता उठल्यानंतर आपण पटापट निघालो 3:30 वाजता आणि 4पर्यंत आपण मंदिरात पोहोचलो. तर आजच्या दिवसाचं काय शेड्यूल आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्ण तर कर. आता आपण आलो ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्ट मध्ये आज आपण खाणार आहोत आपण चाललोय बागे बिहारी मंदिराचं दर्शन घ्यायला. 1 hour later. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. तर आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आता आपण चाललोय गोविंददेव मंदिर. गोविंददेव मंदिर नंतर आपण जाणार आहोत गोपेश्वर महादेव टेम्पल. वृंदावनचे ब्लॉग पडणार आहेत. काय प्रमोशन चाललंय बाबा. पडणार आहे एक्साइटेड आहे. How was your day? खूप सुंदर होता दिवस. काय काय एक्सप्लोर केलं तू आज? आम्ही सगळ्यात पहिले गेलेलो इस्कॉन मंदिरच्या मंगला आरतीला आणि त्यानंतर मग आम्ही गेलो
राधारमणीच्या आरतीला, पण आरतीला जमलं नाही आम्हाला. मग आम्ही फक्त दर्शन घेतलं, पण खूप भारी दर्शन मिळालं राधारमणचं. एवढं दर्शन कधीच असं छान नव्हतं मिळालेलं. 2 वेळा आली, तर सेकंड टाइम खूप सुंदर मिळालं. त्यानंतर राधा वल्लभला गेलो ना आपण. राधा वल्लभ निधिवन निधिवनला गेलो पहिले. निधिवनला गेलो, मोहनचं पण सकाळ सुंदर बघितलं एकदम मस्त. आणि त्यानंतर कुठे गेलो? राधा वल्लभ. आता तू सांग, राधा वल्लभ नंतर काय केलं आपण? राधा वल्लभचं दर्शन कसं झालं? राधा वल्लभचं दर्शन तर आम्हाला एवढं मस्त झालंय की अनएक्सपेक्टेड होतं खूप ते दर्शन. कारण आम्ही 2 वेळा येऊन गेलो, पण आम्हाला राधा वल्लभचं दर्शन नाही झालं. आणि आता आम्हाला बस नाही म्हणत राधा वल्लभ दर्शन दुर्लभ. मस्त वाटलं आम्हाला. भेट दिसली का तुम्हाला? बरसाना हा, उद्या घेऊया, उद्या तिकडे मिळेल. हा, पुढे बोल. आणि आम्हाला आमचा दिवस खूप सुंदर होता आजचा. आणि आम्ही बाकी बिहारीचं तर दर्शन आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं, जे की आम्ही खूप सुंदर दर्शन केले. जे की आम्ही याच्या आधी जेव्हा आलेलो 2 वेळा, तेव्हा म्हणजे मी 2 वेळा जेव्हा आलेली तेव्हा मला दर्शन करायला नव्हतं. आणि इथे बाकी बिहारीचं दर्शन तुम्ही लगेचच करू शकता. समोर भीष्माला काय घेते? दोन 4 फोटो काढले गेले, म्हणे कॅन्डिड बी काढले गेले. कॅन्डिड. तर आता आपण आहोत वैष्णव देवी धाम मध्ये.